नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीएम स्टडी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच भारतीय राज्यघटना यावरील टॉप 15 PYQ पाहणार आहोत. यामध्ये आपण परीक्षेमध्ये वारंवार विचारली जाणारी महत्त्वाचे कलमे अगदी सोप्या भाषेत कव्हर केली आहेत. हा व्हिडिओ तुमची रिव्हिजन झटपट करून देणार आहे. त्यामुळे एकही प्रश्न मिस करू नका. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही व्हीएम स्टडी मराठी या आपल्या चॅनलवरती अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेल्या या 50 प्रश्नांची फ्री PDF तुम्हाला आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही चॅनल नक्की जॉईन करा. चला तर आता वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, कायद्यासमोर समानता कोणत्या कलमात दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, कलम 14. ओके. नेक्स्ट, अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमाद्वारे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 17, पर्याय क्रमांक सी. ओके, महत्वाचा कलम आहे, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या हृदय आणि आत्मा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला म्हटलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 32, पर्याय क्रमांक सी. ओके. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कलमात दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 40. ओके, कलम 40. राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 61 कलम, पर्याय क्रमांक सी. ओके, 61. नेक्स्ट, राष्ट्रपतीची क्षमादानाचा अधिकार शक्ती कोणत्या कलमात आहे? तर राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार हा 72 कलमामध्ये आहे, पर्याय क्रमांक सी. ओके, कलम 72. भारताच्या महान्यायवादी कोणत्या कलमांतर्गत येतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 76 कलम, पर्याय क्रमांक बी, 76. ओके. संसदेच्या संयुक्त अधिवेशन कोणतं? संयुक्त अधिवेशन तरतूद कोणत्या कलमात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 108. ओके, 108 मध्ये संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तरतूद दिली आहे. ओके. नेक्स्ट, धन विधेयकची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 110. 110 या कलमात धन विधेयकची व्याख्या दिलेली आहे. नेक्स्ट, बजेट कोणत्या कलमात मांडले जाते? जर बजेट सादर करायचे असेल संसदेमध्ये तर ते कोणत्या अंतर्गत मांडलं जातं? तर 112 कलमांतर्गत, पर्याय क्रमांक डी. ओके. नेक्स्ट, राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर त्याला वटहुकूम म्हणतो आपण, बरोबर. 123 नुसार वटहुकूम काढला जातो. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 123 कलम 123. ओके, लक्षात. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात येते? एक अत्यंत महत्वाचा कलम आहे मित्रांनो आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते 124 कलम 124 अंतर्गत हायकोर्टाची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत होते? 124. ओके. नेक्स्ट, राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? हे पण महत्वाचा कलम आहे मित्रांनो. राज्यपालाची नियुक्ती हे 55 कलमांतर्गत केली जाते, पर्याय क्रमांक सी. ओके, 155 कलमांतर्गत राज्यपालाची नियुक्ती केली जाते. ओके. राज्याच्या महाधिवक्ता कोणत्या कलमात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 165, पर्याय क्रमांक बी, 165. चला पुढे जाऊया. राज्य विधानसभेची निर्मिती कोणत्या कलमा अंतर्गत केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 170, पर्याय क्रमांक सी. ओके. चला पुढे जाऊया. राज्यपाल अध्यादेश कोणत्या कलमाद्वारे काढू शकतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो
ज्याप्रमाणे राष्ट्रपती 123 नुसार काढतो त्याचप्रमाणे राज्यपाल हा वटहुकूम 213 ओके पर्याय क्रमांक बी 213 नुसार काढतो. आपण मागे राष्ट्रपतीचं पाहिलं, आता राज्यपालांचं बघतो आहोत. ओके, अत्यंत महत्वाची कलम आहेत मित्रांनो. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की महत्वाचे प्रश्न आणि महत्वाचे कलम याच्यामध्ये घेतलेले आहेत. आपण अत्यंत परीक्षेमध्ये वारंवार विचारली गेलेली कलम आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमात अंतर्गत केली जाते? बघा, आता आपण सुप्रीम कोर्टची पाहिलं. ओके, ते 124 नुसार केली जाते. त्याचप्रमाणे आता हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे, कोणती? हायकोर्टची. उच्च न्यायालयाची स्थापना म्हणजे हायकोर्टची स्थापना कलम 214 नुसार म्हणजे पर्याय क्रमांक ए यानुसार केली जात असते. आणि रचना जर विचारली तर 216 आणि उच्च न्यायालयाची स्थापना जर विचारली तर 214. ओके, लक्षात ठेवा. महत्वाची कलम आहेत दोघं पण. त्याला पुढे जाऊया. आंतरराज्य पाणी वाटप तंटा कोणत्या कलमात आहे? आंतरराज्य पाणी वाटप तंटा हे 265 कलमामध्ये आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी. जसं आता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मध्ये पाणी वाटपावरून चालू होतं त्याचप्रमाणे 262 आर्टिकल लागतं. ओके, आर्टिकल 262 लक्षात ठेवा. वित्त आयोगची स्थापना कोणत्या कलमात आहे? वित्त आयोगाची स्थापना महत्वाचं कलम आहे मित्रांनो 280 पर्याय क्रमांक बी. ओके, लक्षात ठेवा. वित्त आयोग वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली जाते? तर पर्याय क्रमांक बी 280. ओके, 5 वर्षासाठी वित्त आयोग नेमले जात असतात. ओके, संपत्तीचा अधिकार हा कोणता हक्क आहे? बघा मित्रांनो, हा कलम 300 अ मध्ये दिलेला आहे. संपत्तीचा हक्क हा. ओके, पर्याय क्रमांक अ. 44वी घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये झाली होती ती घटना दुरुस्ती. त्यानुसार जो मूलभूत हक्काच्या यादीतून त्याला काढून टाकलं, कोणाला? संपत्तीच्या अधिकारला. आणि नंतर त्याला कोणता दर्जा देण्यात आला? कायदेशीर दर्जा देण्यात आला. कोणत्या कलमा अंतर्गत? 300 अ अंतर्गत. ओके, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे. पुढे जाऊया. अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमात आहे? अखिल भारतीय सेवा ही 212 कलमात आहे. पर्याय क्रमांक बी 212. ओके, नेक्स्ट. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलम अंतर्गत केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 324. पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तुमचे ज्ञानेश कुमार. आणि त्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमात केली जाते? तर 324 नुसार केली जात असते. ओके, लक्षात ठेवा. महत्वाचे कलम आहेत. अनुसूचित जाती संबंधित कलम कोणते? अनुसूचित जाती म्हणजे कोणतं मित्रांनो? एससी. याच्या कोणतं कलम आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी 341. ओके, याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? 341. कोणती? एससी. एससी या कलमांतर्गत येत असते 341 नुसार. तर तुमच्या मनामध्ये येत असतं एसटी कोणते मित्रांनो? 342. मागासवर्गीय 340 म्हणजे मागास. ओके, मागासवर्गीयांसाठी कोणते ते कलम आहे? 340. 341 कोणासाठी? आता आपण पाहिलं एससी साठी. एसटी साठी 342. तर एक राहिला ते का सोडून देऊ आपण आता, त्यालाही बघून घेऊ. 343 कोणती? 343 कलम हे संघाची अधिकृत भाषा म्हणजे हिंदी किंवा देवनागरी लिपी. संघाची अधिकृत भाषा हिंदी किंवा देवनागरी लिपी यासाठी हे कलम आहे. ओके, आया लक्षात. चला तर मग पुढे जाऊया. राज्यभाषा हिंदी कलम कोणते आहे? आता जस्ट आपण पाहिलं मित्रांनो, राज्यभाषा हिंदी कलम हे पर्याय क्रमांक मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं ना आपण, कलम क्रमांक 343 पर्याय क्रमांक ए. ओके, पर्याय क्रमांक ए 343. ओके, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 252 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. आर्थिक आणीबाणी 360 नुसार,
राष्ट्रपती राजवट 56 नुसार. ओके, लक्षात ठेवा. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलम अंतर्गत लावली जाते आता पाहिलं आपण 356. ओके, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली 356. आणि राष्ट्रीय आणीबाणी आपण पाहिलं 252 आणि 360 आर्थिक आणीबाणी. ओके, सगळे कलम अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमात आहे बघा आता पाहिलं आपण 360 आर्थिक आणीबाणी 360. जर आपण या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढे जाऊया. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? घटना दुरुस्ती मित्रांनो अत्यंत महत्वाचा कलम आहे, कलम 368. पर्याय क्रमांक बी. कोणतीही घटनाची दुरुस्ती करायची असेल तर त्याचं हे कलम 368 आहे. हा, आणि ते भाग कोणते येते? भाग 20 मध्ये येतं. कोणतं? भाग 20 मध्ये येतं. हा, लक्षात ठेवा. स्वातंत्र्याचे अधिकार कोणत्या कलमात आहे? स्वातंत्र्याचे अधिकार मित्रांनो कलम 19 ते 22 मध्ये आहे. कलम पर्याय क्रमांक बी. लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचा अधिकार. शोषण विरुद्ध अधिकार कोणत्या कलमात आहे? शोषण विरुद्ध अधिकार मित्रांनो 23 ते 24 या कलमात आहे. ओके, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक ए. आणि 23 कोणता आहे मित्रांनो? 23 मानवी तस्करी, सक्तीने मजुरी याला प्रतिबंध. आणि 24 14 वर्षाखालील जे बालक आहे त्यांना धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास सक्त मनाई असे शोषण विरुद्ध हे कलम आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याला पुढे जाऊया. स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? स्वातंत्र्याचा अधिकार हा 25 ते 28 पर्यंतच्या कलमात आहे मित्रांनो, हे पण तुम्ही लक्ष ठेवा. कोणते स्वातंत्र्य? धर्म स्वातंत्र्य. आपण ते स्वातंत्र्य पाहिले 19 ते 20 ते वेगळं होतं. आता हे धर्म स्वातंत्र्य हे कोणत्या कलमात येतं? 25 ते 28 मध्ये. पर्याय क्रमांक बी. ओके, चला नेक्स्ट. अल्पसंख्याकांचे हितसंबंध कोणत्या कलमात जपले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 29. ओके, चला पुढे जाऊया. समान नागरी कायदा मित्रांनो अत्यंत महत्वाचे कलम आहे आणि तुम्हाला सर्वांना परिचिताचे कलम आहे 44. कलम पर्याय क्रमांक बी 44. कलम समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था यांचे पृथक्करण कलम कोणते आहे मित्रांनो? 50. पर्याय क्रमांक सी. ओके, नेक्स्ट. मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात जोडली आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मूलभूत कलमे 51 अ. ओके, पर्याय क्रमांक बी मूलभूत कर्तव्ये. उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपती तरतूद हे आर्टिकल 63 मध्ये आहे मित्रांनो 63. पर्याय क्रमांक अ. ओके, 63. पंतप्रधान हे राष्ट्रपतींना माहिती पुरवितात हे कलम कोणतं बरं? 78. आर्टिकल 78 मतलब म्हणजे 78 कलम. पर्याय क्रमांक डी. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार कोणत्या कलमात आहेत? तर सल्लागारचे अधिकार असतात मित्रांनो 143 म्हणजे कलम 143. पर्याय क्रमांक सी. ओके, कॅग ची नियुक्ती कोणत्या कलमात केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 148. ओके, कॅग ची नियुक्ती हे 148 अंतर्गत केली जात असते. आणि 149 जर विचारलं तुम्हाला त्यांचे अधिकार कोणाचे? कॅगचे अधिकार. आणि 150 जर विचारलं त्यांनी कॅगने जो लेखापरीक्षण अहवाल असतो तो द्यायचा असतो त्याच्यामध्ये. ओके, हा लक्षात कळलं कॅग संदर्भित कलमे. चला पुढे जाऊया. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमात होते अंतर्गत होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 164. लक्षात ठेवा महत्वाचा कलम आहे. चला पुढे जाऊया. राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कलम कोणते? 165. पर्याय क्रमांक अ. ओके, हे देखील महत्वाचे आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलम अंतर्गत होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 233. पर्याय क्रमांक सी. ओके, अत्यंत महत्वाचे कलम. हे देखील सर्व कलम आपल्याला माहित असतात आणि छोटी छोटी कलम आपल्याला माहित नसतात म्हणून हे देखील लक्षात ठेवा की डिस्ट्रिक्ट जजची नियुक्ती कोणत्या कलम अंतर्गत केली जाते? तर कलम 233 अंतर्गत केली जाते. ओके,
दिल्लीसाठी विशेष तरतूद कलम महत्वाचं 239 ए म्हणजे कलम पर्याय क्रमांक ए डबल 239 डबल हे दिल्लीसाठी विशेष तरतूद करणारं कलम आहे. त्याला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून घोषित केले होते. ओके, दिल्लीला या कलमांतर्गत लक्षात ठेवायचं महत्वाचं हे देखील. पंचायत राज पद्धती कोणत्या कलमात आहे तर 243 मध्ये आहे मित्रांनो. पंचायत राज पर्याय क्रमांक ए. ओके, 243. चला तर मग प्रश्न पाहिजे आपल्याला, पुढे जाऊया. नगरपालिकेशी संबंधित कलम कोणते मित्रांनो? 243 पर्याय क्रमांक ए. भारतीय संविधानातील नगरपालिकेशी संबंधित कलम आहे मित्रांनो हे. आणि हे भाग कोणत्या भागामध्ये जर विचारलं तर 9A मध्ये येतं. ओके, आणि 74व्या घटना दुरुस्ती कोणत्या? 74व्या घटना दुरुस्तीनुसार हे कलम झालेला आहे. 74वी घटना दुरुस्ती केव्हा झाली? 1992 मध्ये. ओके, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, एक्स्ट्रा माहिती आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन कोणत्या कलमात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 244 पर्याय क्रमांक ओके, 244. नेक्स्ट बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण यामध्ये पाहिलेले आहे, ते पण वारंवार विचारले जाणारी कलमे. ओके, हा प्रश्न तुम्हाला तुमच्या होमवर्क साठी दिलेला आहे मित्रांनो. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे मित्रांनो. हे तुम्हाला होमवर्क म्हणून असेल. तर मित्रांनो, हे होते भारतीय राज्यघटनेचे अत्यंत महत्वाचे 50 प्रश्न, जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत नक्की शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर VM स्टडी मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि हो, PDF साठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.